पवित्र इंद्रायणी नदीला लागलेलं प्रदूषणाचं ग्रहण सुटायचं काही नाव घेत नाही. आधी फेसाळलेली इंद्रायणी नदी आणि त्यातच आता नवं संकट ते म्हणजे याच इंद्रायणी नदीमध्ये असलेली जीवसृष्टी ते म्हणजे मासे. आणि याच माशांच्या जीवावरती आता याच इंद्रायणीचं दूषित पाणी उठलं आहे. मी सध्या इंद्रायणी काठी उभा आहे. आपण पाहिलं तर याच पवित्र इंद्रायणीला वारकरी बांधव माता मांडतात. याच इंद्रायणी नदीचं पाणी हे वारकरी बांधव तीर्थ म्हणून पित असतात, आचमन करतात. मात्र याच नदीमध्ये असलेली जी जीवसृष्टी आहे ती अशा प्रकारे मृत पावली. शेकडो मासे या पवित्र इंद्रायणी नदीत असलेल्या दूषित पाण्यामुळे मृत पावले असल्याचं दिसतंय. गेल्या कित्येक वर्षांपासून इंद्रायणीमध्ये असलेलं प्रदूषण काही कमी होण्याचं नाव घेत नाही. केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आणला आहे, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प. या प्रकल्पाची निविदासुद्धा काढलेत. त्यापूर्वी आपण पाहिले तर या इंद्रायणी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी वारंवार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. कुठल्याही प्रकारचे ठोस उपाययोजना आत्तापर्यंत झालेले दिसून येत नाही. या पवित्र इंद्रायणी नदीमधील जे पाण्याची ऑक्सिजनची पातळी ती पूर्णपणे कमी झाली आहे. त्याचाच परिणाम या माशांच्या जीवावरती बेतल्याचं दिसतंय. सरकारनं आधीच या इंद्रायणी नदीतील पाणी पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी अपायकारक असल्याचं जाहीर केलं आहे. परंतु असं असलं तरी या जीवसृष्टी जी या नदीच्या पाण्यामध्ये त्यांचं काय हा प्रश्न खरा उरतो आहे. आपल्यासोबत काही पर्यावरणप्रेमी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. गेल्या कित्येक दिवसांपासून ह्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आता सरकारचं हिवाळी अधिवेशनसुद्धा झालं. सरकारला काय आव्हान कराल? मागील 10 वर्ष झाली आपण ही परिस्थिती पाहतो. याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला दिसत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त जनतेची व आमच्या वारकरी बांधवांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो आहे. कुठेतरी 1000 कोटी 500 कोटी असे कागदोपत्री घोडे नाचवण्याचं काम चालू आहे. DP प्लॅन चालू आहे. काही चालू नाही आहे. आज आपण परिस्थिती बघतो की 2 दिवस झाले मृत माशांचा खच आपल्याला इंद्रायणी नदीच्या परिसरात दिसतोय. कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कुठला अधिकारी इथपर्यंत आलेला दिसत नाही. नगरपालिकेचा कुठला अधिकारी दिसत नाही. कुठंतरी आमच्या वारकऱ्यांच्या भावनेची खेळ या सरकारने चालवलेला दिसतोय. आणि आत्ता जे अधिवेशन चालू आहे तर माझं सरकारला एवढंच मत आहे, जर एवढ्या मोठ्या प्रमाणात माशांचा खच आपल्याला इंद्रायणी नदी परिसरात दिसतोय तर कुठंतरी वारकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या जीविताला हानी होती हे आपल्याला ह्याच्यातून दिसतंय. कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. जे अनधिकृतपणे ज्या केमिकलयुक्त कंपन्या आहेत ते अनधिकृतपणे नदीपात्रात सोडत आहेत. महानगरपालिका असेल त्यांचा अनधिकृतपणे सांडपाणी नदीपात्रात आहे, हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. आणि येत्या काळात वारकऱ्यांना खरी इंद्रायणी नदी जी काही 20-25 वर्षापूर्वी जी होती ती तशी व्हावी आणि ते कुठंतरी तीर्थ म्हणून जी त्यांची भावना आहे त्या भावनेला न्याय भेटावा एवढीच अपेक्षा आहे. खरं आपण पाहिलं तर उद्योगमंत्री असतील ते इंद्रायणीमध्ये येऊन गेले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार ज्यावेळेस मंत्री आळंदीमध्ये येतात त्यावेळेस हा इंद्रायणीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून हेच चाललेलं आहे, परंतु कुठल्याही प्रकारचे ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. आता इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पसुद्धा येऊ घातला आहे. त्याची निविदा प्रक्रियासुद्धा सुरू आहे. आणि इंद्रायणीतील दूषित पाण्याचा प्रश्न तो आहे जे की वारंवार इंद्रायणी फेसाळते, परंतु आता हे मृत माशांचा खच आपण पाहतोय. ही वेळ आत्ताची नाही आहे. मागील आपण 6 महिने वर्षात ही 1 ना 2 घटना आळंदीच्या परिसरात घडतात. पाठीमागं आपण देवची परिसरात पाहिले, अनेक मोठ्या प्रमाणात जे मोठे मोठे मासे आहेत ते मृत माशांचा खच आपण पाहिला आहे. मागे उपमुख्यमंत्री आले, त्यांनी इंद्रायणी नदीची महाआरती केली. मुख्यमंत्री आत्ता काही दिवसापूर्वी येऊन गेले. त्याच्या आधी मला वाटतं आत्ता पण एक उपमुख्यमंत्री येऊन गेलेत, पालकमंत्री येऊन गेलेत. त्यांनी स्वतः फक्त आश्वासनं दिली किंवा कागदोपत्री 450-500 कोटी आम्ही मंजूर केले, हीच फक्त दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. कारवाई कुठल्याही प्रकारची झालेली नाही आहे. आज तुम्ही जर पाहिलं आहे इंद्रायणी नदी पात्रात हजारो वारकरी दररोज महाराष्ट्रातून संतश्रेष्ठ ज्ञानोबा यांच्या दर्शनासाठी, संतश्रेष्ठ तुकोबा यांच्या दर्शनासाठी येतात. पण त्यांना इंद्रायणी नदी मागील 10 वर्षात जैसे ते तैसे दिसते. कुठल्याही प्रकारचं याच्यात बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे आपण पाहिलं तर इंद्रायणी नदीचं हे प्रदूषण कमी करण्यासाठी केवळ कागदोपत्रीच घोडे नाचवल्याचं मत या पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलं. त्यामुळे इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी आणि आळंदीला भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी बांधव या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न या इंद्रायणीतील दूषित पाण्यामुळे निर्माण झाले. त्यामुळे आता सरकार सध्याच्या अधिवेशनामध्ये काय ठोस भूमिका घेतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. सूरज कसबे, NDTV मराठी,
आळंदी देवाची.